Good evening, everyone. I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झाम मधला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड या सेक्शन मधला डेटा इंटरप्रिटेशन या चॅप्टर वरती MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पार्ट 2 आहे डेटा इंटरप्रिटेशनचा. लास्ट लेक्चर मध्ये आपण डेटा इंटरप्रिटेशन वरती अजून काही क्वेश्चन्स बघितले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आधी तो व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ पाहायला सुरुवात करा. ओके. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ MC क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा, सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये आणि ते पण 2100 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असेल तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही का एकदा का कोर्स आपला एनरोल केला त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे तुम्ही तुमच्या एज्युकेटर्सशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकाल. ओके. तर आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा ते पाहू. तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा, त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. MBA CET असं टाईप केल्यानंतर खाली MHMBA CET एक्झाम 2025 असा कोर्स असेल, तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. एकदा का तुम्ही कोर्स एनरोल केला त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. स्टडी तर आता बघा नेक्स्ट टेबल आहे, दुसरा टेबल आहे. स्टडी द फॉलोइंग टेबल अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स अपियर अँड क्वालिफाईड इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन फ्रॉम डिफरंट स्टेट्स ओव्हर द इयर. आता स्टेट दिलंय आणि आणि इयर दिले, त्या इयर मध्ये किती लोक अपियर आहेत आणि किती लोक क्वालिफाय झालेत हे आपल्याला दिलंय, त्यांचा डेटा दिलाय. बरोबर आहे. तर आता बाकीच्या गोष्टी या टेबलवरती क्वेश्चन्स बघू. टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स क्वालिफाईड फ्रॉम द ऑल द स्टेट्स टुगेदर in 1997, it's approximately what percentage of the total number of candidates qualified from all the states together in 1998. आता इथे आपल्याला काय विचारलंय, तर आपल्याला पर्सेंटेज फाइंड आउट करायचंय. बरोबर आहे. पर्सेंटेज कशाचं, तर टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स क्वालिफाईड फ्रॉम ऑल द स्टेट टुगेदर इन 1997. म्हणजे 1997 ला किती लोक हे क्वालिफाय झाले, म्हणजे हे यांचं पर्सेंटेज, यांचं आणि कशाचं, ॲट 4% टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स क्वालिफाईड फ्रॉम ऑल द स्टेट टुगेदर इन 1998. या दोघांचं पर्सेंटेज फाइंड आउट करायचं आहे. ओके. मग पर्सेंटेज इक्वल टू काय येईल, टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स क्वालिफाईड in 1997 divided by same at it is 1998. राईट आहे. तर टोटल नंबर कशी निघेल 1997 ची, तर 720 प्लस 840 प्लस 780 प्लस 950 प्लस 870 डिवायडेड बाय 980 प्लस 1050 plus 1020 plus 1240 plus 940 into 100 percentage. ओके. मग आता इथे काय येईल, तर 4180 डिवायडेड बाय 5230 इंटू 100 पर्सेंटेज. ओके. मग याचा आन्सर काय येईल, तर 80% असा आन्सर येईल. ओके. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 80%. समजलं. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल, तर सी ऑप्शन हा करेक्ट असेल. ओके. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. What is the average candidates who appear from state Q during the given years? What is the average? Okay.
कॅन्डिडेट्स हू अपियर फ्रॉम स्टेट क्यू. म्हणजे आता एव्हरेज कशाचं काढायचं असतं. आता एव्हरेजचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. टोटल ऑफ ऑल items, okay, items घेऊ divided by number of items. ओके, हा तर मग इथे काय करायचं. टोटल ऑफ ऑल आयटम्स, टोटल ऑफ ऑल आयटम्स कोणते कोणते. फक्त इथं अपियर्स आता इयर मध्ये, गिवन इयर्स मध्ये म्हणजे सगळ्या इयर्स मध्ये त्या क्यू स्टेटचे किती स्टुडंट्स अपियर झाल्यात हे आधी फाइंड आउट करायचं. कोणते कोणते, आता कोणते कोणते अपियर झाल्यात, अपियरचा हा टेबल आहे. ओके, इयर स्टेट कोणता आहे तर हे, म्हणजे कोणते कोणते कॉलम घ्यावे लागतील, कोणते कोणते नंबर्स घ्यावे लागतील, हे, हा, हा, हा आणि हा. राईट आहे. ओके, मग नंतर काय करू आपण, टोटल ऑफ ऑल आयटम्स म्हणजे यांची काय होईल, सगळ्यांची ॲडिशन. 18100 प्लस 9500 प्लस 8700 प्लस 9700 प्लस 8950 डिवायडेड बाय किती नंबर्स आहेत, 1 2 3 4 5 म्हणजे डिवाइड बाय 5. ओके, म्हणजे इथे काय येईल पहा, ॲडिशन 44950 डिवायडेड बाय 5 म्हणजे किती येईल, 8990. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल तर सी ऑप्शन हा करेक्ट असेल. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. In which of the given years the numbers of candidates appear from state P has maximum percentage of qualified candidates. ओके, तर आता इथे आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, पर्सेंटेज फाइंड आउट करायचंय. बरोबर आहे. आणि सगळ्यात जास्त पर्सेंटेज कोणतं आहे हे फाइंड आउट करायचं. आता यासाठी आपल्याला आधी सगळ्या इयरचं आधी पर्सेंटेज काढून घ्यावं लागेल. राईट आहे. म्हणजे ह्याचं स्टेट पीचं राईट आहे. ओके, मग इथे काय करायला लागेल, स्टेट पी कुठे, इथे. ओके, आता पर्सेंटेज कशाचं फाइंड आउट करायचंय, अपियर टू क्वालिफाईड. अपियर म्हणजे पर्सेंटेज ऑफ पी, पर्सेंटेज पी कॉलमचा कोणत्या इयरला, 1997 ला पाहू. अपियर किती होते, सॉरी क्वालिफाईड किती होते तर 780 आणि अपियर किती आहे 6400 इंटू 100%. बरोबर आहे. याचा आन्सर येईल 00 कॅन्सल झालाय. इथे पहा, यांना कॅन्सल आउट केल्यावरती येतं पर्सेंटेज 12.19%. ओके, नेक्स्ट पहा, नेक्स्ट इयरचं कोणतं आहे, 1998. 1998चं पहा, 1020 अपॉन 8800, 1020 अपॉन 8800. ओके, इंटू काय येईल तर इंटू येईल 100%. आता हे बघा, ज्यांना पर्सेंटेज कसं फाइंड आउट करायचंय हेच जर नसेल माहिती तर आपण ही सिरीज आहे, तर यामध्ये स्टार्टिंगच्या काही लेक्चर्समध्ये पर्सेंटेज वगैरे कसं काढायचंय हे आपण सांगितलंय. ओके, आता परत या व्हिडिओमध्ये मी पर्सेंटेज कसं काढायचं हे जर सांगितलं तर व्हिडिओ खूप लेंदी होईल. आणि ज्या स्टुडंट्सनी आधी हा व्हिडिओ पाहिलाय म्हणजे पर्सेंटेजचा वगैरे, तर त्यांना हा खूप बोरिंग वाटेल आणि त्यांचा टाइम देखील वेस्ट होईल. त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पर्सेंटेज कसं काढायचं हे नाही सांगितलं, डायरेक्ट घेते. जर तुम्हाला पर्सेंटेज पासून डाऊट्स असतील तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. ओके, आता इथे काय येईल याचा आन्सर, पर्सेंटेज 11.598. आता मी डायरेक्ट आन्सर सांगते इयरचे 1999. आता ते बाकीचे तुम्ही कॅल्क्युलेट करा. ओके, याचं येतं पर्सेंटेज 11.41, नंतर आहे 2000. 2000चा पर्सेंटेज येतं 11.54% आणि 2001चं येतं पर्सेंटेज
12.82%. ओके, तर आता याच्यामध्ये या सगळ्यांमध्ये या सगळ्या पर्सेंटेजला आपण जर कम्पेअर केलं तर सगळ्यात जास्त पर्सेंटेज कशाचं असेल तर 2001 मध्ये सगळ्यात जास्त पर्सेंटेज असेल. सो करेक्ट ऑप्शन काय येईल, आपल्याला इयर विचारलाय, सो करेक्ट ऑप्शन डी येईल. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन पहा, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ कॅन्डिडेट्स क्वालिफाईड फ्रॉम स्टेट अँड फॉर ऑल द इयर्स टुगेदर ओव्हर द कॅन्डिडेट्स अपियर फ्रॉम स्टेट अँड ड्युरिंग ऑल द इयर्स टुगेदर. ओके, आता इथे पण आपल्याला पर्सेंटेज फाइंड आउट करायचंय, राईट आहे. तर पहा, सॉल्व करायचं ट्राय करा. ओके, तर आपल्याला कुठल्या इयरचं म्हटलंय, ओके इयरचं नाही तर आपल्याला एन या स्टेटचं फाइंड आउट करायचंय. ओके, तर मग इथे काय येईल, पर्सेंटेज इक्वल्स टू काय, 840 प्लस 1050 प्लस 920 प्लस 1020, राईट. ओके, तर पहा हे कुठून आलं, पहा एक अमाऊंट राहिली आपली प्लस 980. ओके, आता पहा एन स्टेट कुठला आहे, हाय. तर क्वालिफाईड किती आहेत स्टुडंट, पहा हाय के इतके स्टुडंट आहेत. परत हे एक नंबर आहे, हा एक नंबर आहे, हा एक नंबर आहे आणि हा एक नंबर आहे, बरोबर आहे. म्हणजे यांची टोटल झाली डिवायडेड बाय काय येईल, अपियर स्टुडंट्सची टोटल म्हणजे 7500 922 9200 8450 9200 8800. आता इथे ॲडिशन करा, तर 7500 प्लस 9200 प्लस 8450 प्लस 9200 प्लस 8800, राईट, इंटू 100%. ओके, यांची ॲडिशन काय येते, तर 4810 डिवायडेड बाय 43150 इंटू 100%. ओके, पहा 0 0 कॅन्सल झाला आणि यांना जर डिवाइड केलं आणि यांना कॅल्क्युलेट केलं तर काय मिळतं, तर 11.15 असं आपल्याला पर्सेंटेजमध्ये आन्सर मिळतं, पर्सेंटेज मिळतं. म्हणून करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी, ते म्हणजे 11.15, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न, द पर्सेंटेज ऑफ टोटल नंबर ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्स टू द टोटल नंबर ऑफ अपियर कॅन्डिडेट्स अमंग ऑल द 5 स्टेट्स इन 1999 इज. आता इथे पण आपल्याला पर्सेंटेज विचारलंय आणि कशाचं, टोटल नंबर ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्स टू द नंबर ऑफ अपियर कॅन्डिडेट्स आणि 5 वर्षांमध्ये 1996 मध्ये. ओके, 1996 कुठे आहे, इथे. ओके, आता आपल्याला क्वालिफाईड आणि अपियर या दोघांचं पर्सेंटेज फाइंड आउट करायचं. ओके, आता इथे पर्सेंटेज काय, तर पहा 850 प्लस 920 प्लस 890 प्लस 980 प्लस 1350 म्हणजे काय, 850 प्लस 920 प्लस 890 प्लस 1350, सॉरी एक नंबर राहिला पहा, चारच झालेत, 190 890 980 एक राहिलंय, 980 प्लस 1350 इंटू 100%. नेक्स्ट आहे 7 डिवायडेड बाय 7400 प्लस 8450 प्लस 7800 प्लस 8700 प्लस 9800. आता यांचे ॲडिशन काय होईल, न्यूमरेटरचे ॲडिशन होईल 4990 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचे ॲडिशन होईल 42150 इंटू 100, राईट, इंटू पर्सेंटेज. काय येईल आता यांचं, तर 11.84 येईल, कॅल्क्युलेट केल्यानंतर 11.84 हे आन्सर असेल, पर्सेंटेज असेल. म्हणून करेक्ट ऑप्शन काय असेल, तर बी. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवा, काय डाऊट असतील तर मला कमेंट डाऊन करा आणि नेक्स्ट कुठल्या चॅप्टर घ्यायचा किंवा तुम्हाला कुठल्या चॅप्टरमध्ये डाऊट्स आहेत हे सुद्धा कमेंट डाऊन करा, म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण तो चॅप्टर डिस्कस करू शकतो. ओके, थँक्यू, नाईस डे, बाय.